बोला 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 येता आवाज येतो. कोर्टापुढे युक्तिवाद झाला. त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. त्याच्यावर 21 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची. त्याच्यामुळे दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा आणि पलीकडून घाल ना खाली. पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. बरं मोक्का लावण्यात आलं असे सर? नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही आहे. कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही आहे. कारण आता आज फक्त जी काही एक्स्टॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोक्का लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोक्का लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? त्या पुढच्या वेळेस आम्ही मोक्का लावल्यानं काय त्यांचा तसे ह्या आतापर्यंतचा जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे. पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही. की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. पुढची प्रक्रिया काय? पुढची प्रक्रिया काय? आता पुढे काय? पुढे काय? पुढे काय? आता 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 आम्ही जमानतचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. तर MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावरची कोर्टाच्या याच्याप्रमाणे 2-3 दिवसात. पण मक्का दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार आहे? पुढे मक्का दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते त्यावेळेस 10 मुद्दे काय होते? 10 मुद्दे काय होते? 10 मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता. गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. ते सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत. कस्टडी देण्याचं कोर्टाने नाकारलेलं आहे. सीआयडीने तपास सुरू होता त्यावेळेस आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही. बोला. आतापर्यंत 10 वर्षाच्या गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा तुम्ही मांडला. आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला की हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशनला नाही असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं. नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं 10 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस मागू शकतो असं आम्ही त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता. त्याच्यातून केलेला आहे. ओके ओके केल्याचं SITने स्पष्ट केलं. त्यानुसार प्रोडक्शन वॉरंट कोर्टाकडून घेतलेलं आहे. उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. आणि कशा पद्धतीची पुढची तुमची लढाई असणार? नाही, आता जे त्यांच्या PCR त्यांच्या CIDच्या कस्टडीमध्ये त्यांना घेतलेलं आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ते आम्ही चॅलेंज करणार आहोत. तसे कुठलेही आज खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर आम्ही सकाळी पाहिले की त्यांचा कुठलाही सहभाग आलेला नाही. त्यांनी कुठल्या ग्राउंडवर घेतले, काय घेतले, ते काय ॲप्लिकेशन दिले, आमच्याकडे आणखी कॉपी त्याच्यात मिळतील आम्हाला. पहिला वाल्मिक कराड यांचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल कारण प्रोडक्शन वॉरंट
गुन्ह्यासाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो मोका कोर्टानं मान्य केला, मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल आहे, प्रोसिजरल पार्ट आहे. त्यांना ऑलरेडी एमसीआर दिल्यामुळे एका गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर करतील. जे काही अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर आणि ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस पुढची दिशा ठरवू. तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा 29 जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता, नाव नव्हतं, तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पद्धतीने टाकण्यात आलं हे षडयंत्र आहे. हो, आमचं तेच म्हणणं आहे की 29ला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी सिरियस झालेली 11-12ला जी स्थापना झाली आताची वेळ त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही. मोडून ताणून हे कुठंतरी त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या, कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची दिशा सांगू. नेमकं त्यांना कुठल्या प्रकरणामध्ये मोका लावलेला आहे? 302 मध्ये आहे का खंडणीमध्ये? आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाही आहे. उद्या ज्यावेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ. रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय आता पुढची प्रोसेस काय असं त्यांना कुठं घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना कधी CID ला विचारा ना, मला कसं सांगता. हे षडयंत्र असल्याचा उल्लेख तुम्ही कोर्टामध्ये केला. नेमकं षडयंत्र का वाटतंय, त्याची कारणं काय आहेत आणि सध्याची बीडमधली परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण असं की 29 त्यांचं म्हणणं आहे की 29/11ला यांना खंडणी मागितली गेली. 29/11 11-12पर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही आहे. आणि या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही वाल्मीकरणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. फक्त वरून कोणा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. ते बघूया पुढे काय होईल, ते पुढे जसं जसं चालेल कायदेशीर प्रक्रिया होईल त्यापेक्षा उद्याच्या रिमांडसाठी डिफेन्सचे मुद्दे आता रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला तेच सांगितलं की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे, त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही, कुठले कागदपत्र नाही आहेत. आता ते SITच्या ताब्यात असेल का CIDच्या ताब्यात? तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही. कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो. ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगा. मात्र मोक्का करण्यात आलं होतं जे SITने जे काही दावे केले की आता गुन्ह्याच्या संदर्भात काही हात आहे का, कट आहे का? कुठलंही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या 103 BNS मध्ये जे खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितली होती. त्यामुळे आत्तापर्यंत तरी तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे. त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणं योग्य. ज्यावेळेस कागदपत्र कोर्टातून आम्ही काढू त्यानंतर तर आजची मोक्काची काय कारवाई झाली का आज? तेच सांगतो तुम्हाला. आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही आहे. मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत. CIDने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे. एवढंच फक्त असं. खंडणीची ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मुद्दा CIDने महत्त्वाचा मांडला, तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे, त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती आहे, भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे ते आम्हाला तपासायचं आहे. त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते. हो बरोबर आहे ना. तेच सांगितलं की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे तुम्हाला एकाच क्लिकवर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते. त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे. आमचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला. त्यामुळे पोलीस कस्टडी दिलेली गेलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या 103 मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेलं आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय कार्यवाही करायची. हत्येच्या केसमध्ये आरोपी बनवल्याला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये. कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांग. आता ते ठीक आहे थँक्यू. माझ्याकडे सध्या त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाषण करणे योग्य होणार. ओके सर.